शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, माजी नगराध्यक्षा सुमित्रा काकी कोते आणि साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथील किमया गार्डन येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा 25वा आरोग्य महोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडलाय। यावर्षी 65 वधूवर या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाले असून आजपर्यंत 2465 विवाह लावण्याचा हा विक्रम असून ही चळवळ राज्यातील प्रथम सामाजिक चळवळ असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे। साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने 25वा रौप्य महोत्सव सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होतोय। याकरता आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आदरणीय हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्तपरायण श्री काशीकानंदजी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण रमेश गिरीजी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण श्री बोधलेजी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण श्री सुधीर महाराज त्र्यंबकेश्वर नाशिक, हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज तळेकर, आवाज येतो ना? आता येतो। माझे सर्व सहकारी अभिराजे कमलाकरजी, रवींद्र गोंदकर, विलास आभार, नितीनराव आवताडे, आपले प्रांत अधिकारी माणिकरावजी आहेर, आपले मुख्य साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने काडलेकर साहेब, मुख्याधिकारी सतीशराव दिघे, तहसीलदार अमोलजी मोरे, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, 25 वर्ष निर्वाधितपणे सर्व धर्मीय विवाह सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतोय, माझे परमस्नेही, माझे मित्र बंधू माने कैलास बापू कोते, आमच्या भगिनी सौभाग्यवती सुमित्रा काका ताई कोते, आपल्या सगळ्यांच्या काकी आणि जमलेले सर्व उराडी मंडळी, सर्व वधूवर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्र, वेळ बराच झालेला आहे आणि वधूवरही तिष्ठत बसलेले आहेत। कधी एकदा विवाह सोहळा संपन्न होतोय, त्याच्या चेहऱ्याच्या भावना मी पाहतोय की सारखं सांगतात आटपून गेला होता। पण मी फार बोलणार नाही, पण मला प्रथमतः कैलास बापूंचं, त्यांच्या सर्व सहकार्यांचं, आमच्या भगिनी काकींचं, आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करायचं आहे की साईबाबांच्या या पुण्यभूमीमध्ये श्रद्धा आणि समोरीचा संदेश बाबांनी दिला आणि बाबांच्या आशीर्वादानं 25 वर्ष या सामुदायिक सोहळ्याचं आयोजन ते करतायत। मला वाटतं ही आपल्या राज्यातली ही पहिलीच घटना असली पाहिजे आणि म्हणून बापू तुमच्या आणि तुमच्या सहकार्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो। मध्यंतरच्या काळामध्ये सामुदायिक विवाह चळवळी चांगली सुरू झाली होती। कोविडमध्ये तर 50 लोकांचं लग्न झाली, लोकांना कोविड आठवायला लागला, कोविड बरा होता। मी जे आता लग्न सोहळे पाहतोय ते सगळे काय झालं डीजे, आणि ते डीजे पुढे जो नाच चाललेला आहे काही विधान चित्र आहे, म्हणजे त्याला सगळ्या परिसीमा आपण ओरडलेल्या आहे। एवढा खर्च, एवढा डामडौल। मी त्या मुलीच्या वडिलांना विचारलं, मुलाच्या वडिलांना विचारलं, बाबा सामुदायिक विवाह सोहळ्यात काय लग्न करत नाही? मी जर विचारलं की साखरपुडा एवढा मोठा केला तर मग त्या लग्न का करत नाही? मुलाचा बाप मला सांगतो, नाही त्या मुलीच्या वडिलांची इच्छा आहे।
आता कोणत्या मुलीच्या वडिलांची इच्छा आहे कर्जाकडे लग्न करणं सांगा मला. आपण हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक नागरिकांनी एक आदर्श म्हणून या सामुदायिक विवाहाचा पुरस्कार जरी करता आला नाही तर किमान कमी खर्चामध्ये साखरपुड्यामध्ये ते लग्न लावलं तर किती कोट्यावधी रुपये लोकांचे वाचतील. हा जो एक बडेजावपणा जो आपल्यामध्ये जो एक असा शिरलेला आहे की मी जर कमी खर्च करायला लागणार तर लोक मला नाव ठेवतील. ती काय सांगणं संपलं होतं लोक विसरून गेले. पुढे तुमच्यावर चर्चा काय जेवण होतं मीठ नव्हतं मटकीमध्ये फक्त पाणी होतं. म्हणून मला वाटतं हा जो एक अविरतपणे जो यज्ञ बापूंनी सुरू केला सामुदायिक विवाहाचा त्याला माझ्या दृष्टीने महत्व. किती जोडपे लग्न लावतात कोणत्या समाजाचे लावतात त्यापेक्षाही सामुदायिक विवाहाची चळवळ बापू आपण टिकवली हे माझ्या दृष्टीने त्याला विशेष महत्व आहे. गेले 25 वर्षात 2500 जोडप्याचे आपण या ठिकाणी विवाह लावले. 2500 कुटुंबाला आपण नवा जीवनाचा आशय निर्माण करून दिला की ज्यांना शक्य नव्हतं त्या लोकांना जीवनाचा एक नवीन रस्ता तुम्ही त्यांना दाखवला. एवढं मोठं पुण्याचं काम मला वाटत नाही की आपल्याला वेगळ्या माध्यमातून करता येईल. आणि म्हणून बापू मी आपला वेळ घेत नाही. आपल्या या निमित्तानं मनापासून आपलं अभिनंदन करतो. अनेक पुरस्कार बापूंना मिळाले. अनेक संस्थांनी त्यांना गौरवलं. परंतु कोणत्याही पुरस्कारापेक्षा कोणत्याही गौरवापेक्षा या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं हा जो मिळालेला लोकांचा आशीर्वाद आहे हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा सगळ्यात मोठा आहे हे मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि मग पुन्हा एकदा मनापासून बापू आपलं मी अभिनंदन करतो. त्यांनी मला स्वागताध्यक्ष केलंय. 25 वर्ष मी येतोय आणि माझं स्वागत तेच करतात अशी परिस्थिती आहे. तो मोठेपण आहे त्यांचा मनाचा मोठेपण आहे की त्यांनी मला स्वागताध्यक्षपद दिलंय. त्यांनी माझ्या त्या ठिकाणी प्रेम केलंय. गेले 25 वर्ष ही सगळी वाटतं मी डोळ्यांनी पाहतोय. शून्यातून उभं केलेलं हे सगळं जे विश्व आहे सामुदायिक विवाहाचं बापू हे अस्मरणीय आहे. आणि आपल्याला मनापासून आपलं अभिनंदन करतो. संत महात्मांच्या आशीर्वादानं संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्यामध्ये मी सर्व वधूवरांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं. सर्वांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हा शाही विवाह सोहळा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला असून या प्रसंगी साधू संत महंत राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी नववधूवरांना आशीर्वाद दिले आहेत. या 25व्या रौप्य महोत्सव विवाह सोहळ्याप्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते म्हणाले की साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या 25व्या वर्ष रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आज शिर्डीमध्ये 65 वधूवर विवाहबद्ध होत आहे. यामध्ये एक मुस्लिम 27 बौद्ध आणि उर्वरित हिंदू पद्धतीने आज लग्न लावलेले आहे. आत्तापर्यंत 2001 पासून सुरू केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 24 ते 50 वधूवरांचं लग्न थाटामाटात लावलेलं आहे. साईबाबांचा सर्वधर्म समभाव आणि सबका मालिक एक हा संदेश घेऊन आम्ही सर्व जाती धर्माच्या वधूवरांना एकत्रित करून या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करत असतो. या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही, जातीचा विषय नाही. म्हणून ह्या बाबांच्या नगरीमध्ये आत्तापर्यंत 25 वर्ष सातत्याने चाललेला हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी पार पडलेला आहे. यामध्ये अनेक मान्यवरांचं योगदान आहे, अनेक सहकाऱ्यांचं योगदान आहे, शिर्डी ग्रामस्थांचं योगदान आहे. यामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून 25 वर्ष सातत्याने त्यांनी आम्हाला साथ दिली. त्यांचं पण आपल्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचं कारण माझ्या आई वत्सलाबाई गोविंदराव कोते यांनी ही प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून आज या 25 वर्षाच्या पदार्पणामध्ये
आम्ही सामुदायिक विवाह सोहळा सातत्याने करतो. आणि आम्हाला दोघांना पण, माझ्या मिसेस सौभाग्यवती सुमित्रा काकी कोते आणि मी, आम्हाला मुलगी नाही आहे, पण या येणाऱ्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काही वधूवर आल्या होत्या त्यांना आमचं घरच्या मुली समजून आम्ही त्यांचा शाही थाटामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करून देतो आहे. येणाऱ्या सर्व वऱ्हाडी मंडळीचं चांगल्या प्रकारचं मिष्टान्न जेवण, त्याचप्रमाणे त्यांची चांगल्या प्रकारची मिरवणूक, चांगल्या प्रकारची आतिषबाजी, घोडे, उंट, अनेक प्रकारच्या गाण्या, DJ, हे सगळं ह्या शाही विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने 25 वर्षामध्ये आम्ही काम करतो आहे. आणि सामुदायिक विवाह सोहळ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे बेटी पढाओ बेटी बचाओ हा संदेश आम्ही सातत्याने देत राहिलेलो आहे. त्याचबरोबर पर्यावरणचं समतोल राखण्यासाठी तुम्ही एक तरी झाड लावा अशी वधूवरांना विनंती करतो. आणि ह्या साई सिद्धी चॅरिटेबलच्या माध्यमातून 2001 पूर्वी ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनीसुद्धा 21 लग्न, त्या मुलींचे लग्न आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झाला, याचा सर्वस्वी आनंद आम्हाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर मुलगी जन्माला आली आणि जर आम्हाला कळवलं तर तिच्या नावावर 10,000 रुपयाच्या पावती FD म्हणून आम्ही मुलीच्या नावावर ठेवत होतो. हा एक चांगला उपक्रम आम्ही साई सिद्धीच्या माध्यमातून सातत्याने करतो आहे. आणि लोकांना किंवा वधूवरांना, वऱ्हाडी मंडळींना सातत्याने अपील करतो का तुम्ही मुलगा का मुलगी हा भेदभाव न करता फक्त मुलगी म्हणून तिच्याकडे बघू नका आणि कुठल्या प्रकारची सोनोग्राफी करू नका आणि मुलगा का मुलगी याच्यामध्ये फरक करू नका. मुलगी ही वंशाचा दिवा आहे अशा प्रकारे सातत्याने संदेश देत आलेला आहे. आणि हा सामुदायिक विवाह सोहळा 25 वर्षाचा होत असताना आम्हाला शिर्डीकरांना एक मोठा आनंद आहे का यामध्ये अनेक मान्यवर, अनेक सहकारी, अनेक मित्रपरिवार या सगळ्यांनी हा सामुदायिक विवाह सोहळा घरचा समजून, हे कार्य घरचं समजून त्याला सातत्याने उंची वाढवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या सामुदायिक विवाह सोहळ्याला 7 समुद्राच्या पलीकडे नेण्याचं काम इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने केलं. हे पण मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. आणि या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आज 25 वर्ष झाल्यामुळं आज आम्हाला सिटीकरांना, संपूर्ण ग्रामस्थांना, आमच्या सहकाऱ्यांना खूप मोठा आनंद झालेला आहे. आणि हे कार्य असंच पुढे चालत राहील अशा प्रकारची खात्री मी ग्रामस्थांना दिलेली आहे आणि ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी होतील असा मला विश्वास आहे. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.